भक्ती तू भव्य दिव्य शक्ती तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नी तू मूर्तिमंत भक्ती तू भव्य दिव्य शक्ती तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नी तू तरी तुझ्या पदरात दुःखाचे आंधळा तरी तुझ्या पदरात दुःखाचे आंधळा असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण. असं कसं राहू शकतोस तू? अरे तुझ्या आजूबाजूला तुझ्यावर प्रेम करणारी तुला जीव लावणारी माणसं आहेत आणि तू त्यांना लाथाडतोयस. आज झालं, खूप झाला हा तमाशा. अरे काय चाललंय काय? मी काय जगातली पहिली स्त्री आहे घराबाहेर पडलीये कामाला? जोवर मला त्या प्रोजेक्ट मधून माझी मुद्दल निघेल अशी खात्री वाटत नाही तोवर मी पैसा लावणार नाही. काय ना अंजली, तू समजतेस तेवढी बाकीची माणसं मूर्ख नाहीत आणि तू तेवढी शहाणी नाहीस. व्हॉट्सअप ब्रो, काय चाललंय? जाम वैतागलेला दिसतोयस. एनिथिंग रॉंग? एनिथिंग, एव्हरीथिंग इज रॉंग. एव्हरीथिंग जे घडतंय ना ते उलटच घडतंय. मागच्या जन्मी ना मी वटवागुळ असेल, वटवागुळ. या जन्मी सुद्धा उलटा लटकलेलो आहे. कूल डाऊन ब्रो, कूल डाऊन. यू नो व्हॉट ब्रो, तुझा एक ड्रॉबॅक. यू नो व्हॉट, तुला ना सगळ्या गोष्टींची जाम घाई असते आणि तुला ना सगळ्या गोष्टी तुझ्या अगदी मनासारख्या व्हायला हव्या असतात इमिजिएटली. पण ब्रो, असं नसतं होत. तुला का असं वाटतं रे की तुझी प्रगती बिलकुल अगदी जादूची कांडी फिरवल्यासारखी पटकन व्हायला हवी? हा ब्रो, लाईफ इज नॉट दॅट इझी. यू नो व्हॉट, इथं जर काही मिळवायचं असेल ना तर बरंच काही द्यावं लागतं. छान. एक तूच राहिली होतीस मला शिकवायला, लेक्चर द्यायला. काय ना सिस्टर, अनसक्सेसफुल माणसाला सगळेच शिकवतात, सगळेच लेक्चर देतात. मी असा चिखलात रुतकोय ना म्हणून सगळे बोलतायत मला. ठीक आहे, बोला बोला. बट आय प्रॉमिस यू, मेरा भी वक्त आएगा. आय विश यू ऑल द बेस्ट ब्रो. बाय द वे, हे मिश्राजी म्हणजे पप्पांचे ते ठेकेदार ना? हो. काय म्हणाले ते? एका प्रोजेक्ट बद्दल बोलणी सुरू आहे ग. फक्त 5-6 लाखाची आवश्यकता आहे. मालाडमध्ये एक ओपन प्लॉट आहे. 5-6 बिराडं तिथे राहतात. त्यांना हा कळणं काय कठीण नाही ग. आणि माझ्या मित्राच्या मदतीने तो प्लॉट मी चांगला डेव्हलपही करू शकतो. पण मिश्राजी आहेत सोबत. पण आता पण काय? 5-6 लाख. अरे मग डॅडला सांग ना. यावरच तर 2 दिवसांपासून रामायण सुरू आहे. ताईने सुद्धा बोलून बघितलं पण नाही. बाबांना माझ्यावर पैसा लावायचाच नाहीये. कारण काय? तुझं आणि ताईचं लग्न. काय बोलतोयस? येस. हे माझ्या फ्युचरला काडीची किंमत नाहीये, काडीची. अरे सिव्हिल इंजिनियर होऊन मी काय करतोय? नाले साफ करतोय, ड्रेनेज बांधतोय. मला स्वतःची लाज वाटायला लागली, लाज. कम ऑन ब्रो. अरे डॅडचा स्वभाव बदलणार आहे का? नाही, अजिबात नाही. आता मला स्वतःलाच बदलावं लागेल. करेक्ट. अरे मग काढायचा ना एखादा फायनान्सर. करेक्ट, तेच करणार. काही झालं ना तरी हा प्रोजेक्ट मी सोडणार नाही. कम व्हॉट मे, बाय हुक और बाय क्रुक, आय एम गोइंग टू गेट दिस प्रोजेक्ट. तू बघच, ही संधी मी सोडणार नाही.
ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकर, माझं भविष्य, माझं जगणं मरणं हे आता संपूर्णपणे त्यांच्यावरच अवलंबून आहे. कितीही मोठा वकील असला तरी माझ्या विरुद्धचे पुरावे मात्र माझी सुटका होऊ देणार नाही. काय करावं? एकदा का कोर्टात केस सुरू झाली की मला काहीच करता येणार नाही. त्यापूर्वीच मी पळून गेलो तर? पण कुठे जाणार आणि किती दिवस लपणार मी? सतत मानेवर पोलिसांची टांगती तलवार ठेवून जगणं म्हणजे तारेवरची कसरतच होणार. काय करावं? आईसारखा दैवावर आणि देवावर विश्वास ठेवावा, त्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाहीये. कुंपण. कसल्या विचारात हरवला चिरंजीव? विचार करायचा नाही, बिनधास्त राहायचं. हे बघ, तुझा बाप असंच तोवर अजाबात फिकीर करायची नाही. अहो, ए विक्रम, अरे येणं झाला की काय तू? हे बघ, अजाबात विचार करायचा नाही. असं कितीही ठरवलं तरी पण मनात विचार तर येणारच ना. मला कल्पना आहे बाबा, तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करा. तो ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकर सुद्धा त्याची बुद्धिमत्ता पणाला लावेल. पण तरीही काय? मला खूप भीती वाटते बाबा. असं वाटतंय हा आजचा दिवस आयुष्यातला शेवटचा दिवस तर नाही. बोलायचं नाही राजा. अहो, मी पण असंच ठरवतो बाबा. पण काय करू? मनातल्या विचारांना तर थांबवू शकत नाही ना मी. रात्रीची झोप लागत नाही, सतत भीती वाटत असते. तो फाशीचा दोर, त्याचा काटेरी स्पर्श सुद्धा जाणवतो मला. बाबा मला मरायचं नाहीये, जगायचंय. मला खूप जगायचंय बाबा. कोण मारणार आहे तुला? हे बघ, तुझ्यासाठी ही अख्खी एस्टेट आहे ना, गोलालावानी उधळून टाकेन, पण तुझ्या केसाला धक्का लावू देणार नाही. अजाबात काळजी नाही. तुझा बाप जिवंत असतोवर तुझ्या केसालाही कुणी बी धक्का लावू शकणार नाही. समजले? बिंदास आहे, बिंदास. हे बोडस आहे ना, कधी वेळेवर येणार नाही. आरामात हलत डुलत येत असणार. मग सर रागवलेत की तोंड लटकवून बसतात. साधा माणूस असला तरी किती साधा असावं माणसाने. जरा आता सरांच्या घरीच फोन लावून बघते. लवकर येऊन बसले असतील सरांकडे. फायली वेळेत पोचवायलाच हव्या. हॅलो, हॅलो, हा, हॅलो, हा 3D बोलतोय मी. दिगू काका, हे आज काय नवीन D3? अहो, दिगंबर दगडू भाशी. हा, स्पीका
काय ताईसाहेब, अहो तसं माझ्या आजूबाजूला समजा पाहिलं ना तो वाळवंटच आहे बघा. नाही म्हणून आपली स्वतःची करमणूक करण्यासाठी काहीतरी आजी गंमत जम्मत करायची. तुम्ही स्पीका वाट वर्क. बरं बोडस आहेत का तिथे? हो थंड माणूस वे मुलखाचा आळशी माणूस यायची एकदम. अहो सकाळपासून आमच्या साहेबांनी 4 वेळा मला विचारलंय बघा. हा यो पट्टा काही अजून आलेला नाही. मॅडम याने हो बरं त्यांना सांगा माझा फोन होता म्हणून. सांगतो की यू कम. मी कुठे येऊ? अहो इथे घरी होमला. आणि काय माहिती का ताईसाहेब, साहेबांना स्पष्ट सांगून टाका की मला तुमच्या बरोबर वर्क करायचंय. बरं बरं बघूया. आता ठेवते फोन. बाय. हा चालेल चालेल, ठेवा ठेवा. बाप्पा काय पोरगी एकदम गुणाची आहे बघा. पण आमच्या साहेबांना शिस्तीचा किडा चावलाय ना. ते म्हणतात पोरगी नको, नो गर्ल असे बघा समजा. मी काय म्हणते बाप्पा, तुम्ही जरा लक्ष घाला की. आणि काय हे 2चे 4 हात झाले की म्हणजे सगळं व्यवस्थित होईल की नाही. घालणार लक्ष, जेवढं लक्ष घाला म्हणजे झालं. मी चाट होतो तुमच्यासाठी. हॅलो बोल भाषा, घरून बोलतेस? नाही ती ऑफिसमधनं बोलते. ती सकाळी डॅडचं आणि ब्रोचं काही बोलणं झालं का? कारण ब्रो खूप डिस्टर्ब वाटलं ग मला. काय झालंय? ॲक्च्युली प्रकाशला त्याच्या एका प्रोजेक्टसाठी बाबांकडनं काही पैसे हवे. पण मी त्याला कल्पना दिली होती. बाबा सध्या तरी कुठलीही रिस्क घेणार नाही आणि तसंच झालं. त्यांनी पैसे द्यायला नाही म्हटलं. ती आता ब्रोला हे सगळं कोण समजवणार? मी प्रयत्न केला होता ग, पण भाषा तुला माहिती आहे ना, प्रकाशही हट्टी आहे खूप. असं नाही, पण अगं ब्रो मध्ये किती टॅलेंट आहे, कॅलिबरचा आहे तो. अगं पण त्याने ते सिद्ध करावं ना. हे बघ त्याच्या कॅलिबरवर मलाही डाऊट नाही. आणि भाषा प्रत्येकच वडील आपल्या मुलांसाठी पैसे लावत नाहीत ग. माझी खात्री आहे प्रकाशने जर खरंच प्रयत्न केला ना तर त्याला नक्की यश मिळेल. एनिवे मला प्रकाशचं इतकं डिप्रेस होणं खटकलं दी. दॅट्स वाय आय जस्ट वॉन्टेड टू इन्फॉर्म यू. दॅट्स इट. डोंट वरी, मी बघते. चल बाय बाय, टेक केअर. भाषा, हा अरे हो, तुला ही फाईल हवी होती ना, ही झाली आहे. ते जाऊ दे. काय झालं? सॉरी, म्हणजे तुमच्या फॅमिली मॅटरमध्ये मी बोलायला नको, पण नाही तसं नाही. माझा भाऊ आहे ना प्रकाश, आजकाल खूप डिस्टर्ब असतो अगं तो. कळतच नाही काय झालंय त्याला. त्याला ना खूप खूप मोठं व्हायचंय. खूप ॲम्बिशियस आहे ग तो. अगदी डॅशिंग डायनामिक आहे, खूप टॅलेंटेड आहे. पण त्याचं काम कुठं नडतंय नेमकं तेच कळत नाही मला. खूप काळजी वाटते ग त्याची. चालायचंच. अगं माझ्या मते ज्याला खूप स्ट्रगल करून स्वतःच्या बळावर यश मिळतं ना, तो खूप काळ आपलं सक्सेस टिकवून ठेवू शकतो. करेक्ट आहे. मी आणि दी सुद्धा त्याला हेच सांगत असतो. पण तो खूप इमोशनल आहे ग. क्षणात संतापणार, क्षणात चिडणार, क्षणात रडणार. खूप खूप वेगळा आहे ग तो. मला खूप भीती वाटते की तो कुठं अडकता कामा नये. राहुल, तू फोन का नाही केलास? अरे मी कधीपासून तुझ्या फोनची वाट बघतीये. हा, मी
किती वेळा ट्राय केला तुझा फोन, पण तुझा सेल ऑफ होता. तू फोन का नाही केलास राहुल? तू फोन न करता का आलीस? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये राहुल. तू फोन न करता का आलीस? कारण आपलं आज भेटायचं ठरलं होतं म्हणून. फोनवर मी तशी आपली भेट कन्फर्म करणार होतो. राईट? तेच विचारते मी. तुझा सेल ऑफ होता, मग मी कशी कॉन्टॅक्ट करणार? इट मीन्स आय एम बिझी अँड आय डोंट हॅव टाइम फॉर यू. अरे पण असं काय करतोस? आपलं ठरलं होतं ना तसं. मला वेड्यासारखं वागणं आणि बोलणं चालत नाही आणि आवडतही नाही. अरे पण हे बघ, तू मला तुझ्या सांगण्याप्रमाणे चालवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी कोणाच्याही पापाला बदणारा माणूस नाही. सो फ्रॉम हिअर ऑनवर्ड्स डोंट ट्राय टू फोर्स मी. बोललो असेल तुला भेटायचं म्हणून, पण मला इतरही महत्वाची खूप कामं असतात आणि मी आधी माझ्या प्रायोरिटीज सांभाळीन. तुला कल्पना आहे राहुल, मला खूप घाई आहे रे. तुला आहे, मला नाही. तुला माझ्याकडून काहीतरी घ्यायचं, मला काय मिळणार तुझ्याकडून? कम ऑन राहुल. व्यवहार मी व्यवहारासारखा करतो मॅडम. इमोशन्स वगैरे सगळ्यानंतर मी आधी माझ्या टर्म्स अँड कंडिशन टेबलावर ठेवतो. तुझा विचार तर बदललेला नाहीये ना? डिपेंड्स. असा वेडेपणा करू नकोस रे राहुल. आता मला माघारी फिरणं शक्य नाहीये. काही झालं तरी मला स्वतःला प्रूव्ह करायचंय. तो तुझा प्रश्न आहे. तू शब्द फिरवतोयस राहुल. तू माझी मान पकडण्याचा प्रयत्न करू नकोस अंजली. माझ्यावर कोणाचीही सक्ती चालत नाही. तू मला काय अमर समजलीस का काय? तुझ्या तालावर नाचणारं माकड समजू नकोस मला. जाऊ शकतेस. राहुल, मी बोलावलं नव्हतं तुला. फोन करीन ना तेव्हाच यायचं. समजलं? सध्या मी एका वेगळ्याच डीलमध्ये अडकलोय, त्यामुळे माझं डोकं फार खराब झालेलं आहे. मी जर काही तुला बोललो ना तर तुला सहन नाही होणार. मला काही फरक पडत नाही, पण तुझं मात्र नुकसान होईल. दरवाजा तिकडे आहे. आज काय झालंय तुला राहुल? मी असाच वागतो. अरे पण आउट. कधी येऊ? फोन करीन सांगितलं ना तुला. बहिरी झालीस का? डोकं फिरलंय तुझं? साध्या सरळ सोप्या भाषेत सांगतोय ना, मग गळेपणूपणा कशाला करतेस? राहुल, शट अप. तमाशा नकोय. डोळे कोणाला दाखवतेस? हं? लायकी काय तुझी? पैसे मागायला आलेस ना, मान चुकवून पैसे मागायचे. समजलं? फोन करीन ना मी तेव्हाच यायचं. आधी आलीस तर स्वतःचा अपमान करून घेशील. आउट. आय से आउट. हळूहळू जाळ्यात अडकतोय मासा. खूप वाट पाहायला लावलीस अंजली. कॉलेजपासनं पिछा करतोय मी तुझा. ही संधी मी सोडणार नाही. तुला माझ्याशिवाय पर्यायच नाही अंजली. इथेच परतावं लागणार. बोडास बोडास, बरं झालं तू भेटलीस. कुठे निघाला तुम्ही आणि असं काय करताय अंदरल्यासारखे? अगं बालपणापासून मी असाच आहे, धानगट भेदरलेला. अहो असं काय करता तुम्ही? इतके घाबरता का? पण मला एक कळतच नाही. बोडस आहो, तुम्ही पुरुष आहात आणि पुरुषांनी नाही असं घाबरलेलं वगैरे अजिबात चांगलं दिसत नाही. मला मान्य आहे, पण आहे ते आहे. एनिवे, नोट्सचं काय झालं? तयार आहेत. थँक गॉड. ही घ्या खंडागळ्यांची फाईल Okay. आणि ही शहाची फाईल. ठीक आहे. बोडस, मला वाटतं सर पहिल्यांदा खंडागळेची केस घेते, कारण भाऊसाहेब खंडागळे ही मालदार पार्टी आहे. ऑफकोर्स विक्रमच्या आयुष्याचा सुद्धा प्रश्न आहेच. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा खंडागळेच्या केसवर कॉन्सन्ट्रेट करायला हवं. काय आहे, हिअरिंगची वेळ कधीही येऊ शकते. आपलं काम चोख हवं. काय
ऐकताय ना? ऐकतोय. दुसरं काही फारसं करू शकेल अशी अपेक्षा करू नका. ओडोस. परत नेगेटिव्ह. बरं आता जर परत तुम्ही नेगेटिव्ह बोललात ना तर मी रागवेन. शोभतं काय तुम्हाला? बरं असो, मी काय म्हणते, विक्रमला आणि भाऊसाहेब खंडागळेंना आपल्याला भेटायला बोलवा. मला तर आता या खंडागळेच्या केसमध्ये ना सॉलिड डाऊट यायला लागले. नाही म्हणजे विक्रमची विचारपूस तर आपण करायला हवीच, पण ही जी बारगल आहे ना, काय नाव तिचं, रझिया, हा, आपण तिची सुद्धा माहिती काढायला हवी. मी आज खंडागळेंच्या घरी जाते आणि या रझियाच्या घरच्यांची सुद्धा माहिती काढते. काय आहे, आपल्याला एक जरी धागा मिळाला ना, एक, तर आपल्याला खूप फायद्याचं ठरणार आहे. करेक्ट आहे. पण मागे असं ऐकण्यात आलं होतं की रझियाच्या घरच्यांचा शोध लागलाच नाही. शिवाय शोध घेणाऱ्या कॉन्स्टेबल माणिकराव पवारांचा सुद्धा खून झाला. अर्थात तो खून नव्हता, ही आत्महत्या होती वगैरे माहिती मिळाली. पण रझिया आणि तिची घरची मंडळी जरा गौड बंगालच वाटत. इन्स्पेक्टर शिंदेशी बोलते ह्या केसबद्दल. मला वाटतं ह्या केसमध्ये नक्कीच काहीतरी आहे.